ठीक आहे. चला, आज आपल्याला शिकायचं आहे प्राइम फॅक्टरायझेशन. प्राइम फॅक्टरायझेशन शिकण्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात, म्हणून इतके दिवस आपण ते शिकलेत. कोणत्या कोणत्या? आपण स्टार्टिंग केलं, नंबर आणि डिजिट मधला डिफरन्स काय ते बघितला. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ नंबर्स बघितले आपण. त्याच्यानंतर प्राइम नंबर, स्पेशल नंबर आहे प्राइम नंबर, त्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली. आणि प्राइम नंबर समजून घेण्यासाठी आपल्याला फ्रॅक्शन्स, मल्टिपल्स माहित असायला पाहिजेत. आपण फॅक्टर्स फाइंड केले. फॅक्टर्स फाइंड करण्याची मेथड, प्रॉपर मेथड मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर आपण बऱ्याच नंबरचे फॅक्टर्स पण आपण फाइंड केले होते. त्याच्यानंतर आपण प्राइम नंबर्स बघितले 1 पासून 100 पर्यंत. पहिल्या 100 नॅचरल नंबर्स मध्ये आपल्याला 25 प्राइम नंबर्स सापडले, आणि जे प्राइम नंबर नाहीत अदर दॅन 1 त्यांना आपण कॉम्पोजिट नंबर म्हणतो. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं काल? आपण डिव्हिजिबिलिटी. हा, तुम्ही माईक बंद करा, नाही तर मी सगळ्यांचे माईक बंद करून टाकतो. 1 मिनिट. हा, त्याच्यानंतर आपण काय बघितलं? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. करेक्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये 2, 3, 4, 5, 6, 7 ची राहिली आपली. 8, 9, 10 इथपर्यंत आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्यात. 7 ची 11 आणि 13 यांच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला बघायच्या आहेत. पण त्या न बघता आपण डायरेक्ट आता प्राइम फॅक्टरायझेशन सुरू करणार आहोत. 7, 11 ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, पण तुम्हाला लगेच ती कन्फ्युजन होईल म्हणून मी सांगितली नाही. सांगेन मी नंतर. ठीक आहे. चला, तर आता आपल्याला बघायचं आहे प्राइम फॅक्टरायझेशन. ठीक आहे. प्राइम फॅक्टरायझेशन. तुमच्यापैकी मला 1 पासून 10 पर्यंत कोणते कोणते प्राइम नंबर्स आहेत, कोणी सांगू शकतं का? सर 2, 3, 5, 7. हा, समृद्धी माळी सांगा बेटा तुम्ही. सर मी सांगू 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7. करेक्ट. 2, 3, 5, 7. थोडं पुढे जाऊ आपण आता. 11 to 20 पर्यंतचे मला प्राइम नंबर सांगा. 13, 11, 13, 17, 19. 11, 13, 17, 19. करेक्ट करेक्ट करेक्ट. आपल्याला तशी आपल्याजवळ 1 पासून 100 पर्यंत 25 प्राइम नंबर्स आहेत. पण सध्या आपल्याला कोणत्या प्राइम नंबरची जास्त गरज पडणार आहे? 1 पासून 20 पर्यंतच्या, मॅक्सिमम 20 पर्यंतच्या प्राइम नंबर्सची आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशन साठी पण आपल्याला इथपर्यंतचे प्राइम नंबर्सचं चांगलं आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ 1 to 10 पर्यंत जे प्राइम नंबर्स आहेत त्यांचे टेबल्स आपल्याला पाठ असते. पण 11 to 20 पर्यंतचे जे प्राइम नंबर्स आहेत त्यांचे टेबल्स पण आपल्याला पाठ असायला पाहिजेत, तर आपल्याला फार सोपं जातं सॉल्व्ह करत असताना. ठीक आहे. प्राइम फॅक्टरायझेशन करत असताना. ठीक आहे. तर आता आज आपल्याला शिकायचे प्राइम फॅक्टरायझेशन. कोणत्याही नंबरचं प्राइम फॅक्टरायझेशन कसं करायचं ते बघायचं आहे. ठीक आहे. हो हो. मला 4, 5, 6, 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट करायला मी ऍब्सेंट होते. कोण? आराध्या? नम्रता. नम्रता. बर बर बर. नम्रता, मी आज PDF टाकतो बेटा. त्याच्यामध्ये बघू, वाटल्यास आपण एकदा उद्याच्याला रिवाइज करू. ठीक आहे. एकदा मला उद्या आठवण करून द्या नम्रता. रिवाइज करू आपण उद्या. हो. आणि झालं की नम्रता आपल्याला आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये पण झालेलं आहे, तरी पण रिवाइज करू. मला उद्या आठवण करून द्या. आज आपण प्राइम फॅक्टरायझेशन सुरू करू, आणि आपण जे झालंय ते सगळंच रिवाइज करणार. त्याच्यामध्ये तुझं सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण आपण रिवाइज करू. ठीक आहे. आणि मी PDF पण टाकणार आहे. उद्या 10-11 वाजेपर्यंत मी PDF टाकेन. ठीक आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्टची सगळ्यात. चला, तर आज आपल्याला बघायचंय प्राइम फॅक्टरायझेशन. एक नंबर घेतो मी. प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे काय अगोदर ते नीट लक्षात घ्या. सोपा आणि छोटा नंबर घेतो मी. 6. या 6 ला मी 2 into 3 लिहू शकतो का? या 6 ला मी 2 into 3 लिहू शकतो का? यस सर. करेक्ट करेक्ट करेक्ट. करेक्ट.
तर या 6 ला मी 2 into 3 लिहू शकतो. म्हणजे या 6 चे मी दोन फॅक्टर्स दोन तुकडे केलेत, बरोबर आहे का? दोन पार्ट बनवले त्याचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. तरी पण तेच बनणार आहे, बरोबर आहे? 6 ला मी 2 into 3 लिहू शकतो. दुसरा एक नंबर घेऊ आपण, 8 घेतो. 8 ला मी 2 into 4 लिहू शकतो का? करेक्ट. 2 into 4 पण मी लिहू शकतो. करेक्ट. 4 into 2 4 sir. into 2. शाबास, गुड. कोणीतरी म्हणलं 4 into 2. शाबास, करेक्ट. 2 into 4 पण लिहू शकतो. 4 into 1 पण लिहू शकतो. ठीक आहे. 1 into 8 पण म्हणलं कोणी तर. करेक्ट. 8 into 1, 1 into 8 पण आपण त्याला लिहू शकतो. करेक्ट. एवढी छोटी गोष्ट समजली तुम्हाला? म्हणजे एखाद्या नंबरला आपण मल्टिप्लिकेशन, दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, बरोबर आहे का? बरं, दोनच नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो असं आहे का? हे बघा, मी 8 ला असं लिहू शकतो का? बघा, 2 into 2 into 2. 3 नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये पण Yes, लिहू sir. शकतो. Yes sir. मग आता बघा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा. 6 ला मी 2 into 3 लिहू शकतो. 3 into 2 पण ऑर्डर चेंज केली तरी पण काही प्रॉब्लेम नाही मल्टिप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. तर 6 ला आपण दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये त्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 8 ला पण आपण दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, 3 नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. माईक बंद करा. माईक बंद करा बाकी. तर मीच बंद करून टाकतो सगळ्यांची. तर एखाद्या नंबरला आपण दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, 3 नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, आपण मल्टिपल नंबरच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये एखाद्या नंबरला आपण रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. एवढी छोटी गोष्ट तुम्हाला कळाली असेल तर आता आपण थोडं ह्याच्या पुढे जाऊ. ठीक आहे. पुढे काय म्हणायचंय मला? बर, इथं मी 8 ला 2 into 4 पण लिहिलं आणि 8 ला मी 2 into 2 into 2 पण लिहिलं. आणखीन 8 ला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो? 8 into 1 पण लिहू शकतो. 1 into 8, 8 into 1 कोणते लिहा, काय प्रॉब्लेम नाही, एकच मिनिंग आहे. ठीक आहे. कारण नंबर तर आपण सेमच घेतलेले आहे. तर आता एकाच नंबरला 8 ला मी 3 फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. इथं 2 into 4 लिहिलेलं आहे, इथं 2 into 2 into 2 लिहिलेलं आहे आणि इथे 8 is equal to 8 into 1. ठीक आहे. एकाच नंबरला मला रिप्रेझेंट करण्यासाठी माझ्याजवळ इथं पर्टिक्युलर 8 ला जर मला रिप्रेझेंट करायचं असेल तर माझ्याजवळ मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी माझ्याजवळ 3 वेज आहेत, बरोबर आहे का? 3 मार्गाने मी त्याला असं लिहू शकतो. पण आपल्याला याच्यामधला एक आपल्याला स्पेशल वे चूज करायचा आहे. कोणता वे चूज करायचा आहे? स्पेशल वे चूज करायचा आहे. आणि तो स्पेशल वे आहे, आता बघा मी काय म्हणलं, आणखीन रिपीट करतो, मग आपण स्पेशल वे कडे जाऊ. लक्षात ठेवा, आपल्याला या तिघा आहेत, 3 पद्धतीने आपण इथे लिहिलेलं आहे, पण तिघांना चूज नाही करायचंय. याच्यातलं एक स्मार्ट आणि स्पेशल आहे, त्याला चूज करायचंय, ते बघायचंय आपल्याला. ठीक आहे. बघा, मी पहिल्यांदा 8 ला लिहिलं 2 into 4. 8 लाच मी लिहू शकतो 2 into 2 into 2. 8 ला मी लिहू शकतो 8 into 1. मी 3 फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. 3 फॉर्म मध्ये 8 ला रिप्रेझेंट केलेला आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. पण याच्यामधला मी आता सांगितलं तुम्हाला, मला एक स्पेशल वे पाहिजे, एक स्पेशल फॉर्म मध्ये मला पाहिजे. या तिघांपैकी मला एखाद्या स्पेशलला चूज करायचंय. तर ते स्पेशल चूज करण्यासाठी, जे स्पेशल आहे त्याला चूज करण्यासाठी स्पेशल नंबर्स पाहिजेत. आपण स्पेशल नंबर ऑफ टाइप शिकलेले आहेत. कोणता आहे तो स्पेशल नंबर ऑफ टाइप? त्याचं नाव आहे प्राईम नंबर्स. स्पेशल नंबर ऑफ टाइप, स्पेशल नंबरचा टाइप जे आहे स्पेशल, त्याचं नाव काय आहे? प्राईम नंबर्स. आपण सेपरेट शिकले, एक दिवस घातला आपण त्याच्यासाठी प्राईम नंबरसाठी. 1 पासून 100 पर्यंतचे आपण नंबर्स लिहिले, राऊंड 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 करून आपण 25 प्राईम नंबर्सला आपण लक्षात ठेवायला सांगितले होते तुम्हाला. तुम्ही पाठ पण केले असतील बऱ्याच जणांनी, काही जणांना ऑलरेडी पाठ आहेत. ते नंबर्स कसे आहेत? राऊंड केलेले प्राईम नंबर्स, हे स्पेशल टाइप ऑफ नंबर्स आहेत. आता मी काय म्हणलं तुम्हाला, यांच्यापैकी असं मल्टिप्लिकेशन आपल्याला चूज करायचंय जे की स्पेशल नंबरनं तयार झालेलं आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त प्राईम नंबरनं तयार झालेलं आहे. तसं कोणतं मल्टिप्लिकेशनचं फॉर्म आहे ते सांगा. इथं बघा 2 यस प्राईम आहे, into 4, पण 4 प्राईम नाही. 4 इज नॉट अ प्राईम नंबर. त्याच्यामुळे आपल्याला हे चूज करायचं नाही. ठीक आहे.
हे आपल्यासाठी रॉंग आहे. चला 8 इंटू 1, 8 इंटू 1, 1 तर प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही, आणि 8 हा कॉम्पोजिट आहे, मग इथं प्राईम नंबर तर आलाच नाही, म्हणून हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. तर आपल्याला कोणतं चूज करायचंय, तर हे चूज करायचंय. 8 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2. या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये सगळेच्या सगळे नंबर्स हे कसे आहेत, प्राईम नंबर्स आहेत. भले ते रिपीट होत असतील, रिपीट झाले तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण ते मल्टिप्लिकेशन ज्यांचं करून आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जे जे नंबर्स यूज केलेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 8 यायला पाहिजे. ते एखाद्या वेळेस रिपीट झाले तरी आपल्याला चालते. तर असं कोणतं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे, तर हा आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी हा मल्टिप्लिकेशनचा फॉर्म जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इथं बघा, आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ, असे 2-3 एक्झाम्पल घेऊ, मग आपण जाऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे. ठीक आहे. चला, एक नंबर घेतो मी 10. 10 ला कसं लिहू शकता तुम्ही, चला हे बघा, 1 इंटू 10, परत मी 10 ला लिहितो इथं 2 इंटू 5. आणखीन कसं लिहिता येईल 10 ला आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर, बस या दोघापेक्षा तिसऱ्या पद्धतीने कुठं आपल्याला लिहिता येणार नाही. मग आता मला सांगा, आपल्याला कोणतं चूज करायचंय, आपल्याला चूज करायचंय ज्याच्यामध्ये स्पेशल नंबर्स आहेत. स्पेशल नंबर्स कोणते आहेत, आपले प्राईम नंबर्स आहेत. मग याच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहेत का प्राईम नंबर्स, नाही. 1 पण प्राईम नाही, 10 पण प्राईम नाही, मग हे आपल्यासाठी कामाचा नाही. तर कोणता कामाचा आहे, हा कामाचा आहे. याच्यामध्ये दोघं पण कसे आहेत, प्राईम नंबर्स आहेत. दोन्ही नंबर कसे आहेत, प्राईम नंबर्स. तर हे आहे आपलं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपण चूज केलेलं. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण. चला 12 घेतो. 12 ला कसं लिहू शकतो बघा आपण, 1 इंटू 12, परत 2 इंटू 6, परत 3 इंटू 4, आणखी 12 आहे, 12. आणखी एक काम करतो मी, असं घेतो 2 इंटू 3, मग इथं 3 इंटू 4, मग 12. आणखीन कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का मी इथं, झालं, जवळपास एवढ्या फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो. तर याला आपल्याला काय करायचंय, तर मी काय करतो, तुम्ही गर्दा गोंधळ करणार नसाल तर तुमचे माईक चालू करतो मी. हा चला बघा, आपण 12 ला 1 इंटू 12 लिहिलेला आहे आपण. त्याच्यानंतर 12 ला आपण 2 इंटू 6 पण लिहिलेला आहे. 12 ला आपण 2 इंटू 3 पण लिहिलेला आहे. 12 ला आपण 3 इंटू 4 पण लिहिलेला आहे. अशा फॉर्म मध्ये आपल्याला केलेला आहे. पण आपल्याला कोणता फॉर्म चूज करायचा आहे, या 4 पैकी 12 ला रिप्रेझेंट करणारा कोणता फॉर्म चूज गुड करायचा इव्हनिंग आहे? सर. नॉट फॉर्म. हा, गुड इव्हनिंग बेटा. चला, थर्ड फॉर्म. तर आपल्याला कोणता चूज करायचा आहे, ज्याच्यामध्ये स्पेशल नंबर असले पाहिजेत. ज्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये स्पेशल नंबर, आपल्यासाठी कोण आहे स्पेशल, प्राईम नंबर हा स्पेशल नंबर. ठीक आहे. प्राईम नंबर. तर आता मला सांगा, इथं 12 1 आहे का प्राईम, नाही. 12 आहे का प्राईम, नाही. तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. परत पुढे जाऊ आपण. 12 इज इक्वल टू 2 इंटू 6. 2 हा प्राईम आहे, पण 6 प्राईम नाही. त्याच्यामुळे आपल्यासाठी हे पण कॅन्सल करून टाकू आपण. ठीक आहे. थर्ड वाला बघू आपण. 2 2 3. 2 आहे प्राईम नंबर, दुसरा पण 2 प्राईम नंबर आहे, आणि हा 3 पण प्राईम नंबर आहे. ठीक आहे. मग आपण 12 ला रिप्रेझेंट करायचं होतं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये, त्या नंबरला आपल्याला रिप्रेझेंट करायचं होतं. 12 ला आपल्याला रिप्रेझेंट करायचंय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपल्याला गिव्हन नंबर आहे, त्या नंबरला आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचंय, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचंय. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपल्याजवळ नंबर ऑफ वेज आहेत.
हा, हे बघा इथं पण ह्या फॉर्म मध्ये पण करू शकतो, इथं पण करू शकतो, इथं पण करू शकतो, इथं पण करू शकतो. पण या चौघापैकी आपल्याला एक स्पेशल टाईपचा आपल्याला चूज करायचंय. ते कोणतं चूज करायचं? असं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म चूज करायचा ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे नंबर्स कसे असले पाहिजेत? प्राईम नंबर्स असले पाहिजेत. तर आपण पहिला बघितला 1 into 12. 1 पण प्राईम नाही, 12 पण प्राईम नाही, त्याच्यामुळं हा नंबर आपला, हे जे फॉर्म आहे लिहिलेला आपला, हे आपला कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 12 ला आपण परत 2 आणि 6 न मल्टिप्लाय केलं. 2 6 जा 12 हे करेक्ट आहे मल्टिप्लिकेशन, पण ते आपल्या काही कामाचं नाही. आपल्याला कसं पाहिजे? आपल्याला असा पाहिजे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 12च यायला पाहिजे. पण ते त्या मल्टिप्लिकेशन मधले सगळे नंबर्स कसे असले पाहिजेत? प्राईम असले पाहिजेत. त्याच्यामुळे आपण इथं 2 into 2 into 3 घेतलं. याच्यामधले तिन्हीच्या तिन्ही जेवढे काही नंबर्स आहेत त्या सगळेच्या सगळे प्राईम नंबर्स आहेत, त्याच्यामुळं आपण याला चूज केले. बरं आता आणखीन एक कोणते भेटतो आपण? ओ फोर्थ वाले भी है कि? फोर्थ वाला पण बघू बेटा आपण. ठीक आहे, बघू बेटा, बघू आपण. 12 फोर्थ वाला बघू आपण. काय आहे? 3 into 4. यस, 3 into 4 is 12. करेक्ट आहे. पण आता आपल्याला काय ठरलंय? आपलं अशाला चूज करायचे ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे काय असले पाहिजेत? प्राईम नंबर्स असले पाहिजेत. मग हे 3 प्राईम आहे का? यस, 3 इज प्राईम नंबर. पण 4 आहे का रे प्राईम? नहीं विश्वास 4 प्राईम आहे का? विश्वास नहीं नाही. मग मला सांग, हे आपल्या काही कामाचं आहे का? आपलं काय ठरलंय? असं चूज करायचं ज्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये सगळे काय असले पाहिजेत? प्राईम नंबर्स असले पाहिजेत. म्हणजे प्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन करून हे नंबर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 12 यायला पाहिजे. आलं लक्षात मला काय म्हणायचंय ते? आता मी तुम्हाला Yes. एखादी नंबर दिला, तर त्या नंबरला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला त्याचे तुकडे करायचे. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये तुकडे करायचे. आणि त्या तुकडे म्हणजेच नंबर्सच्या फॉर्म मध्ये. ते सगळेच्या सगळे नंबर्स कसे असले पाहिजेत? आपले प्राईम असले पाहिजेत. आपली अटच आहे. आता आपला गेम आहे आता हे, ठीक आहे. या गेम मध्ये काय करायचंय आपल्याला? सगळेच्या सगळे नंबर काय आले पाहिजेत? प्राईम आले पाहिजेत. तर बघा आता 12 ला जर आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये करायचं असेल तर आपल्याजवळ 4 ऑप्शन्स आहेत. 4 पैकी आपल्याला कोणता चूज करायचंय ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे प्राईम नंबर्स आहेत असा चूज करायचंय. तर कोणता Sir? सापडला आपल्याला? थर्ड वाला सापडला. यस. आणि एक घेऊ शकते 2 into 2 2 into 2 कोणता? 2 into 2 आणि 2 into 2 तीनदा 2. हे बघ, 2 into 2 into 2 काय झालं सांग बरं बेटा? 2 into 2 4. 4 2 जा 6 8 होईल की रे? 8 होईल ना बेटा? 6 नाही होणार, 8 होईल ना. ऍडिशन नाही करायचं, मल्टिप्लिकेशन. विश्वास, मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 2 into 2 इज इक्वल टू 8 होईल. आपल्याला काय पाहिजे होता? 12 पाहिजे होता. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, नीट लक्षात ठेवा आता इथून पुढे. मी जे हे गेम आता आपण जे गेम चालू केलेला आहे, कोणता गेम चालू केलाय? मी एक तुम्हाला नंबर देणार. तर मी तुम्हाला एक नंबर देणार आणि त्या नंबरचं तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. पण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना तुम्हाला त्या मल्टिप्लिकेशन मधले सगळेच्या सगळे नंबर्स हे कसे असले पाहिजेत? प्राईम नंबर्स असले पाहिजेत. हे कंपल्सरी आहे आपल्याला, ठीक आहे. तर तुमच्या माहितीच तो सांगतो, असा फक्त एक आणि एकच युनिक सेट ऑफ नंबर्स आपल्याला मिळेल. बघू आपण आणखीन पुढे गेल्यानंतर, ठीक आहे. चला आता आपण लगेच मला तुम्ही आता छोटे नंबर घेतो. मला तुम्ही हेल्प करा, आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल ते हेल्प करा. मी एक नंबर घेतला 18 घेतला. 18 मी पहिल्यांदा लिहितो. आपण 18 ला कसं लिहू शकतो? 1 into 18. चला सेकंड सांगा आता. कोणी सांगते का 18 ला आणखीन कसं लिहू शकतो आपण? 3 into अच्छा, मग पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर लिहितो बेटा. प्रथम 2 into 3 into 3. आणखीन कोणीतरी सांगितलं मला 2 into 9. ठीक आहे. 18 into 1 झालं की बेटा? 1 into 18, 18 into 1 इज इक्वल. ते काही चेंज, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणखीन सांगा कोणत्या पद्धतीने लिहिता येईल का याला? 3 into 6 नंबर चेंज करून
3 into 6. करेक्ट, शाबास मयंक. 6 3. 3 into 6 करेक्ट. आणखी कोणी सांगेल? 6 हा, 3 into 6, 6 into 3 सेमच. चालतंय. आणखी सांगा, कोणी आहे का कोणाजवळ? चला विचार करा पटकन. नाही, एवढेच आहेत आपल्याकडे. ठीक आहे. 6 into 3. 6 into 3, 3 into 6 सेम बेटा, सेम. विपुल स्वामी आहे का? विपुल, दोन्ही एकच होते. विपुलला आवाज येतो का माझा? यस सर. हा, आता विपुल मला सांग, 1 प्राइम आहे का नाही? नो सर. 1 काय आहे? प्राइम आहे का कंपोजिट आहे? सर प्राइम पण नाही, कंपोजिट पण नाही. करेक्ट. 18 प्राइम आहे का? नो सर. मग काय आहे 18? कंपोजिट. शाबास. मग मला सांग, आपला आता जे गेम सुरू आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 18 चे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला 18 लिहायचंय. पण त्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना त्याच्यातले सगळे नंबर कसे असले पाहिजेत? प्राइम असले पाहिजेत. तर हे पहिला आपल्या रूल मध्ये बसतो का? नो सर. नो. शाबास, करेक्ट. हा, आता मी दुसऱ्याला विचारणार आहे. आयुष. सर मला विचारा की. हो, विचारतो बेटा. वेदांत, तुला पण विचारतो. आयुष, तू सांग बेटा. आयुष आहे का? सर आयुष. आयुष, सर, इथं आयुष. कशाचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे? 2 into 3 into 3. 3. 2 into 3 into कोणचं 3. सर येस. मग आता आपल्याला आयुष सांगणार आहे. आयुष, सर, हे कोणतं? 2 प्राइम आहे का नाही? सर आयुष कोण सर? कोणचा आयुष? कोण आयुष आहे? दोघं पण आहेत का आज? आयुष जाधव पण आलाय का? यस सर. अच्छा, एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करतो. आणि ज्याला आता आयुष पवार तू सांग बेटा. माईक चालू कर आयुष sir. पवार. हा, आयुष मला सांग, हे 2 प्राइम आहे का नाही? यस सर, प्राइम आहे. आणि हे 3 प्राइम आहे का नाही? यस सर, आहे प्राइम. हा 3 प्राइम आहे का नाही? यस सर, आहे. मग आपल्या हे गेमचे जे रूल आहे त्या रूल मध्ये बसतो का हा? नो सर. का बरं रे? काय रूल आहे आपल्या गेमचा या? सर कंपोजिट नंबर नाही पाहिजे त्याच्यात प्राइम नंबर मध्ये. करेक्ट. मग आहे का याच्यामध्ये कंपोजिट नंबर? नाही. मग आहे ना, मग आपल्या रूल मध्ये बसतो की. मग कंपोजिट नंबर नाही sir. म्हणजे सगळे प्राइम आहेत. जर सगळे प्राइम असतील तर दिस Composite. कॉम्बिनेशन इज करेक्ट. कंपोजिट. ठीक आहे, करेक्ट. कंपोजिट नाही रे, कंपोजिट डोक्यातून काढून टाक. प्राइम लक्षात ठेव, डोक्यामध्ये तुझ्या प्राइम ठेव. सगळे नंबर कसे असले पाहिजेत? प्राइम असले पाहिजेत. सगळे नंबर हे प्राइम असले पाहिजेत. ठीक आहे, चलो. यस सर. नेक्स्ट आता मी आयुष जाधवला बोलवतो. आयुष जाधव आहे का? आहे. आयुष जाधव, अनम्यूट कर बेटा. आयुष जाधव. हा सर. हा, आयुष मला तू सांग, 18 इज इक्वल टू 2 into 9 लिहिलेलं आहे इथं. 2 9 जा 18 हे करेक्ट आहे, बरोबर आहे. आता हे जे आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे 18 ला 2 into 9 मध्ये, तर हा पहिला 2 जे आहे ते प्राइम नंबर आहे का नाही? आहे सर. बर, 9 हा प्राइम आहे का? नाही सर. मग कसला आहे 9? कंपोजिट आहे. कॉम्पोजिट आहे. करेक्ट. जर 2 हा प्राइम आहे आणि हा कॉम्पोजिट आहे तर आपल्या रूल मध्ये बसतो का हा? नाही सर. नाही बसत. करेक्ट. कारण आपला रूल असा आहे, गिवन नंबरला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत आणि लिहिलेल्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मधले सगळेच्या सगळे नंबर्स हे कसे असले पाहिजेत? प्राइम असले पाहिजेत. त्याच्यामुळे हे बसत नाही, कारण ह्याच्यामध्ये एक काय आहे? प्राइम आहे, एक आहे कॉम्पोजिट. तर हे आपल्या क्रायटेरियामध्ये बसत नाही. आपण याला क्रॉस करून टाकलं. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट विचारू. आपण आणखीन कोण आहे? विहान अनम्यूट कर बेटा. विहान. यस सर.
हा विहान, आता तू मला सांग 18 इज इक्वल टू 3 इंटू 6 लिहिलेलं आहे, करेक्ट आहे का रे हे मल्टिप्लिकेशन? सर करेक्ट आहे. ओके ठीक आहे. बर आता मला सांग हे 3 जे आहे ते प्राईम आहे का नाही? सर नाही. 3 प्राईम नाही? सर माहित नाही. अच्छा, हे बघ असं होतंय, तू 2-3 दिवस जॉईन केला नाहीस, आपलं प्राईम नंबर झालं, त्याच्यानंतर बरंच काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट झाली, काही हरकत नाही, आपण परत घेऊ. हे बघ लक्षात ठेव, 3 इज अ प्राईम नंबर. 1 पासून 10 पर्यंत कोणते कोणते प्राईम नंबर्स आहेत? 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7 लक्षात ठेवायचं. आता मला सांग 3 काय आहे? प्राईम नंबर आहे. ठीक आहे. प्राईम नंबर कशाला म्हणायचं माहितीये का विहान तुला? सर नाही, जे प्रत्येक म्हणजे आपल्याच मल्टिपल मध्ये येतात फक्त. करेक्ट, म्हणजे ज्याचे फक्त 2च काय आहेत? फॅक्टर्स आहेत. कोणते 2 फॅक्टर्स? 1 अँड नंबर इटसेल्फ. म्हणजे दुसऱ्या कुणाच्या टेबलमध्ये येणार नाही तो. तर 3 हा फक्त 3च्याच टेबलमध्ये येतो आणि 1च्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. आता मला सांग 6 हा प्राईम आहे का नाही? सर नाही. 6 हा प्राईम नाही. त्याचं रिझन आहे कारण हा 2च्या पण टेबलमध्ये येतो. 6च्या येतो, 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या येतो. मग ह्याचे फॅक्टर्स किती झाले? मोर दॅन 2 फॅक्टर्स झाले. त्याच्यामुळे आपण 6 ला प्राईम नंबर म्हणणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणणार? कॉम्पोजिट नंबर म्हणणार. तर विहान लक्षात घे, आपल्या या गेमचा रूल असा आहे, गिवन नंबरला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत आणि त्या मल्टिप्लिकेशन मधले सगळेच्या सगळे नंबर्स कसे असले पाहिजेत? प्राईम असले पाहिजेत. तर हे आपल्या रूल मध्ये बसतो का रे नंबर? हे मल्टिप्लिकेशन बसतं का आपल्या रूल मध्ये? आपला रूल काय? त्या मल्टिप्लिकेशन मधले हे दोन्ही नंबर कसे असायला पाहिजे होते? प्राईम. आहेत का दोन्ही प्राईम? नाही. नाहीत. मग हे आहे का आपल्या रूल मध्ये बसणारा? नाही. नाही. शाबास, करेक्ट. मग आपल्या या गेम मधल्या कोणतं मल्टिप्लिकेशन या रूल मध्ये बसलं? तर हे सेकंड वाला मल्टिप्लिकेशन रूल मध्ये बसलेलं आहे. ठीक आहे. चला सगळ्यांचे माईक चालू करतो, फक्त विनाकारण तुम्ही माईक चालू ठेवू नका. बोलणं झालं की लगेच म्यूट करत चला. ठीक आहे. चला, छान वाटला गेम सगळ्यांना? हो. चला आणखीन एक आपण छोटासाच नंबर घेऊ, मग पुढे जाऊ आपण. हा बघा, आता मी नंबर घेतो. काय घेईन सांगा बरं? 16. 19. 16 नाही घेणार, 19 पण नाही घेणार. 15 घेणार आहे. 15 सांगा. 15 ला कसं लिहू शकतो? 1 इंटू 5. 3 into 5. मयंकनं सांगितला 3 इंटू 5. बर, आणखी 5 इंटू 3, 3 इंटू 5 इक्वल सेमच आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणखी 5 into 3 इंटू 5 पण झालं, 5 इंटू 3 पण झालं. आता कोण सांगते कोणतं करेक्ट आहे? पहिलं वालं चुकलंय. काय करायला पाहिजे? सॉरी 3 into 7. 1 इंटू 15 असायला पाहिजे. शाबास शाबास, मयंकनं सांगितलं बरोबर आहे. 1 इंटू 15 करायला पाहिजे होतं. खाली पण खाली बरोबर आहे बेटा. 3 5 जा 15. तर 3 into 7. 3 इंटू 7 कसं येईल? 3 7 जा 21. 21. मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 15 यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन तर 15च यायला पाहिजे, त्याच्यात फरक नको आहे आपल्याला. इकडचे नंबर चेंज करा, पण मल्टिप्लिकेशन 15च यायला पाहिजे. आहे का आणखी दुसरं कोणतं कॉम्बिनेशन सांगा मला? नाही. आणखीन तिसरं कोणतं कॉम्बिनेशन? नाही. तर आपल्या रूल मध्ये बसतो का हा फर्स्ट वाला? बरोबर आहे. बर, फर्स्ट वाला बसतो का? नाही. सेकंड वाला? येस. कारण काय? 3 पण प्राईम काय आहे? आणि 5 पण. आणि 5 पण प्राईम आहे. तर हे आपल्या गेम मधला हे कॉम्बिनेशन आपल्या फिट बसते. बरोबर आहे.
चला, पण आता मला सांगा, जर मी तुम्हाला मोठा नंबर दिला कुठला, मी जर तुम्हाला कुठला मोठा जर नंबर दिला, कोणता मोठा नंबर दिला आपण कोणता तरी, फॉर एक्झाम्पल 210 दिला मी तुम्हाला. आता 210 ला कसं कसं लिहू शकता आणि त्यातून कसं चूज करायचं, अवघड आहे की नाही? छोटे नंबर असताना आपल्याला सोपं गेलं, आपण पटपट लिहिलो. पण जर असा मोठा नंबर दिला किंवा ह्याच्यापेक्षा आणखी मोठा नंबर दिला तर आपल्याला प्रॉब्लेम येतील की कसं फाइंड करायचं, या गेम मध्ये बसणारं कॉम्बिनेशन कसं फाइंड करायचं, हे आपल्याला काय होईल, थोडंसं अवघड जाईल. बरोबर आहे का? मग त्याच्यासाठी आपल्याला शिकायचंय एक वेगळी मेथड. काय शिकायचंय आता? आपला आता आन्सर डायरेक्ट येणार. आता आपण सगळ्या पॉसिबिलिटी लिहायच्या नाहीत. सगळ्या पॉसिबिलिटी लिहून करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते चूज करत बसायचं नाही. आता आपण असं कॉम्बिनेशन लिहायचं, इथं असं कॉम्बिनेशन लिहायचं की फर्स्ट टाइम मध्येच ते कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, आपल्या रूल मध्ये बसणार असलं पाहिजे. काय आपला रूल? या नंबरला अशा पद्धतीच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, त्या मल्टिप्लिकेशन मधले सगळेच्या सगळे नंबर काय असले पाहिजेत? प्राईम असले पाहिजेत. काय असले पाहिजेत? प्राईम असले पाहिजेत. ठीक आहे? तसं लिहिण्यासाठी आपल्याला मोठे नंबर जर असतील तर थोडंसं अवघड जातं. मग अवघड जातं तर त्याला सोपं करायचं काम कोण करत असतंय? आपलं मॅथमॅटिक्स. कोण करतंय? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचं कामच काय आहे? अवघडला सोपं बनवणे. काय बनवणे? अवघडला सोपं बनवणे. ठीक आहे? त्याच्यामुळं सगळ्यात आवडता सब्जेक्ट तुमचा कोणता आहे? मॅथमॅटिक्स आहे. का बरं मॅथमॅटिक्स आवडतंय तुम्हाला? कारण ते अवघडला सोपं बनवत असते. बरोबर आहे? ठीक आहे, चला छान. मग आवडेल का तुम्हाला ती मेथड शिकायला? सांगा बरं. डायरेक्ट तुम्हाला नंबर भेटतील. चला, त्याच्यासाठी काय करायचं ते नीट लक्ष द्या. आता पहिल्यांदा लिहायचा हा आपला नंबर. ही आपल्या पूर्वज लोकांनी, मॅथमॅटिक्स मधच्या पूर्वज लोकांनी काढलेली एक मेथड आहे. ठीक आहे? आता बघा हे मेथड कशी शिकायची छोट्या छोट्या. आता बघा हे काय नंबर आपला 210 असा नंबर लिहायचं. त्याच्यानंतर त्याच्यासमोर अशी एक लांब अशी लाईन ओढायची. ठीक आहे? त्याच्यानंतर एक आणखीन एक अशी आडवी लाईन ओढायची. एवढं करता येईल का सगळ्यांना? येस सर. येस सर. येस. फार सोपं आहे. एवढं तर एकदम सोपं आहे. ठीक आहे? चला, आता काय करायचं मग पुढे? पुढे फार सोपं आहे. अगण्या, पुढे फार सोपं आहे. आता बघायचं, आपण काल शिकली होती डिव्हिजिबिलिटी टेस्ट. काय शिकली होती आपण काल? डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकली होती. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आपल्याला काय करायचं होतं? डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकली ती 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकली. कितीची शिकली? 2 ची. ठीक आहे? कोण कोण लेफ्ट झाले रे? असं क्लास मधून लेफ्ट होऊ नका. हा, विहान झाला वाटतं. ठीक आहे. हा, तर प्रणव मला सांगा. प्रणव सांगेल मला. प्रणव, 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय बेटा? सर 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशी आहे की युनिट प्लेसला जर 0 to 468 मधून कोणताही नंबर आला तर तो नंबर 2 डिव्हिजिबल आहे. बर, ठीक आहे. ठीक आहे. मग इथं आहे का 210 2 न डिव्हिजिबल? प्रणव येस सर. आहे. चला मग आपण आता याला 2 न इथं लिहायचं 2. जर हा 2 न डिव्हिजिबल असेल, 210 हा जर 2 न डिव्हिजिबल असेल तर समोर लिहायचं इथं 2. ठीक आहे? आता 2 न लिहिल्यानंतर आपल्याला इथं डिव्हिजन करायचंय. काय करायचंय? डिव्हिजन करायचंय. कशानं कशाला डिवाइड करायचंय? 210 ला आपल्याला 2 नी डिवाइड करायचंय. 210 ला 2 नी डिवाइड करायचं आहे. आता डिवाइड करण्यासाठी आपल्याजवळ 2 मेथड्स आहेत. डिवाइड करण्यासाठी आपल्याजवळ 2 मेथड्स आहेत. कोणत्या कोणत्या आहेत 2 मेथड्स? कोण सांगतंय? आराध्य आहे का? बर. समृद्धी माळी आहे का? येस सर. हा, समृद्धी सांग बेटा. आपल्याजवळ डिव्हिजन करण्यासाठीच्या 2 मेथड आहेत. कोणत्या कोणत्या? सर मी सांगू? सांग प्रणव. सर लॉंग डिव्हिजन आणि शॉर्ट डिव्हिजन.
शाबास, गुड. आपल्याजवळ डिव्हिजन करण्यासाठी दोन मेथड आहेत. एक म्हणजे लॉंग डिव्हिजन मेथड आणि दुसरी म्हणजे शॉर्ट डिव्हिजन मेथड. ठीक आहे. तर लॉंग डिव्हिजन मेथड म्हणजे काय, हे बघा आपण असं करतो. 210 लिहायचं, इथं समोर 2 लिहायचं आणि हे जे डिव्हिजन करतो त्याला काय म्हणायचं, लॉंग डिव्हिजन मेथड. कोणती डिव्हिजन मेथड, लॉंग डिव्हिजन मेथड. हा, हे बघा 210. आता हे जे डिव्हिजन करणार आहे मी ते काय असणार आहे, लॉंग डिव्हिजन मेथड. आणि दुसरी मेथड आहे ती म्हणजे शॉर्ट डिव्हिजन मेथड. त्याच्यामध्ये काय करतो आपण, 210 अपॉन 2 असं लिहून आपण डिव्हिजन करतो. तर इथं तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी दोन्ही पैकी कोणतीही यूज करू शकता, पण आपल्यासाठी जास्त कामाची आहे ती शॉर्ट डिव्हिजन मेथड. त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट डिव्हिजन मेथड ही शिकायलाच पाहिजे. ठीक आहे. शॉर्ट डिव्हिजन मेथड शिकू आपण, एक सेपरेट क्लास घेऊ आपण शॉर्ट डिव्हिजन मेथड साठी. सध्या तुम्ही लॉंग डिव्हिजन यूज करा, शॉर्ट डिव्हिजन करा, कोणतंही करा. हा, ऑफलाईन क्लास मध्ये घेतलंय तुम्ही सर. हो हो हो, ठीक आहे. चला लक्ष द्या इकडं. तर आपल्याला लॉंग डिव्हिजन मेथड पण शिकायचे, सॉरी, या लॉंग डिव्हिजन मेथड किंवा शॉर्ट डिव्हिजन मेथड या दोन्ही पैकी कोणतीही मेथड यूज करा आणि याला सॉल्व्ह करा. मी आता काय करतो, तुम्हाला याला कसं सॉल्व्ह करायचं, लॉंग डिव्हिजन आणि शॉर्ट डिव्हिजन दोन्हीनं पण करून दाखवतो, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. चला, तर पहिल्यांदा मी लॉंग डिव्हिजन मेथडने याला मी डिवाइड करून बघतो. 2 1s are 2, 0 1, 2 zeros are 0 1 0, 2 5s are 10, 2 5s are 10, 0 0, रिमाइंडर 0 आला. आपल्याला ऑलरेडी माहिती होतं, कारण हे 2 न डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळेच आपण लॉंग डिव्हिजन केलेलं आहे त्याचं. चला, तर माझा क्वोशंट काय आला, आता क्वोशंट आला 105. जे माझा इथं क्वोशंट येईल लॉंग डिव्हिजन केल्याच्या नंतर, ते क्वोशंट मी लिहिणार ह्या 210च्या खाली. कुठं लिहिणार, या 210च्या खाली मी लिहिणार हा क्वोशंट. ठीक आहे. परत इथं एक त्याला लाईन ओढणार, परत त्याला मी इथं काहीतरी लाईन ओढणार आहे. कोण केलं तर शेअर करू नका. ठीक आहे. चला, आता मी क्वोशंट आला होता, क्वोशंटला मी लिहिलं 210च्या खाली. बंद करा, माईक बंद करा, तुमचं काही काम नाही आता, माईक बंद करा सगळ्यांनी. हा, तर 2 न मी 210 ला लॉंग डिव्हिजन केलं, जे क्वोशंट आला ते क्वोशंट मी 210च्या खाली लिहिला. ठीक आहे. आता शॉर्ट डिव्हिजन न कसं करायचं ते बघा. आता शॉर्ट डिव्हिजन न कसं करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. शॉर्ट डिव्हिजन कसं करायचं, 2 1s are 2, 2 1s are 2. 2 न 1 ला डिवाइड करू शकतो का, नाही, 0. आता बनला हा 10, 2 5s are 10. डिनॉमिनेटर मध्ये किती आहे, 1 आहे. कधीपर्यंत डिवाइड करत जायचं शॉर्ट डिव्हिजन आपल्याला, जोपर्यंत डिनॉमिनेटर 1 होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. इथं डिनॉमिनेटर आपला 1 झाला, जे वरती उरले त्याला आपण इथं लिहायचंय. ठीक आहे. शॉर्ट डिव्हिजन मध्ये पण जे वरी असेल ते लिहायचं, लॉंग डिव्हिजन मध्ये पण जे क्वोशंट येतो तो क्वोशंट आपल्याला इथं लिहायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ बंद करा. हा, ठीक आहे. इथपर्यंत कळालं तुम्हाला आता. चला, आता मला गुरुराज सांग, 105 105 हे 2 न डिव्हिजिबल आहे का नाही, गुरुराज? गुरुराज, यस सर. हा गुरुराज, हे आहे का 2 न डिव्हिजिबल? का बरं नाही रे गुरुराज? सर का बरं की गुरुराज, लास्टला रिमाइंडर येऊन आले की 0 म्हणून गेले. एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करतो. मी सगळ्यांना म्यूट करतो, फक्त गुरुराजला आमचं अनम्यूट करण्यासाठी सांगतो. गुरुराज, हा गुरुराज अनम्यूट कर बेटा, अनम्यूट कर. हा गुरुराज, हे का 2 न डिव्हिजिबल नाही असं तुला वाटतंय? सर का बरं की त्याला जेव्हा मी 2 न डिवाइड केलो तेव्हा ते लास्टला रिमाइंडर 1 येत होतं. बर,
मग मला सांग, आपल्याला डिवाइड करत बसायचंय का गुरुराज? आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकले ना काल काल परवा. येस सर. हा, मग डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आपण कशासाठी शिकले? डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला बघितलं की लक्षात यायला पाहिजे हे डिव्हिजिबल आहे का नाही ते, म्हणजे त्याला डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर 0 येईल का नाही हे आपल्या बघितल्यासच कळायला पाहिजे. डिवाइड केल्यास तर कुणालाही कळेल की काय. तुझी डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांग मला? 0 2 4 6 8. काय हे 0 to 4 6 8? 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती 0 2 4 6 8 वन्स प्लेस वर यायला पाहिजे. मग आहे का इथं वन्स प्लेसला 0 to 4 6 8? नाही सर. नाही. मग बेटा हे रिझन सांगायचं का डिव्हिजिबल नाही सर. हे एंड होत नाही 0 to 4 6 और 8 न कशानं पण हे डिव्हिजिबल एंड होत नाही, त्याच्यामुळं काय हे डिव्हिजिबल नाही. ठीक आहे. मयंकला sir. काहीतरी समजत नाही म्हणलाय. थांब मी मयंकला एकदा विचारतो काय प्रॉब्लेम आहे मयंकला. मयंक हा, मयंक अनम्यूट कर बेटा. सर तुम्ही आता जे म्हणलात माझं थोडं नेट गेलं म्हणून बाहेर होतो. तुम्ही डबल सांगताल का? हे बघ बेटा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आपली 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट ही आहे जे नंबर 0 to 4 6 और 8 न एंड होतो त्या नंबरला आपण काय म्हणतो? 0 2 6 or 8 the divisibility test of 2. करेक्ट. मग आपण हे होतो का 0 to 4 6 8 न? नाही होत, त्याच्यामुळे हा 2 न डिव्हिजिबल नाही. ठीक आहे. चलो, आता मी येणार आहे परत गुरुराजकर. गुरुराज. सर. हा गुरुराज, मग आता 2 न होत नाही. आपला फर्स्ट प्राइम नंबर कोणता आहे गुरुराज? 2 आहे. फर्स्ट प्राइम नंबर इज 2. बरोबर आहे का? 1 पासून 100 पर्यंत आपण गेलो तर पहिला प्राइम नंबर आपल्याला कोण भेटला? तर पहिला प्राइम नंबर भेटला आपल्याला 2 भेटला. ठीक आहे. एक मिनिट, स्क्रीन ब्लँक झाली. एक मिनिट. आता येते का बेटा गुरुराज? हा गुरुराज, तर आपला फर्स्ट प्राइम नंबर आहे 2 न डिव्हिजिबल होता 210, आपण डिवाइड केलं. आता 2 न डिव्हिजिबल नाही 105. मग आता आपण कुणाकडे जाणार? नेक्स्ट प्राइम नंबर कडे जायचं. कुणाकडे जायचं? नेक्स्ट प्राइम नंबर कडे जायचं. हा, फक्त तो कसला असला, काय असला पाहिजे? प्राइम नंबर असला पाहिजे. ठीक आहे. चला मग आपण आता च्या नंतरचा प्राइम नंबर कोणता आहे? 3. शाबास, करेक्ट, 3 आहे. मग आपण 3 ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलेली आहे. काय 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांग? Sum is the multiple of 3. Sum is multiple of 3. हो, जर या डिजिटची जर आपण सम केली ती सम कशी असली पाहिजे? 3 चा मल्टिपल असली पाहिजे. कर बरं आता या सगळ्यांच्या डिजिटची सम पटकन. 6 येते सर. 6. मग 6 आहे का 3 चा मल्टिपल? आहे सर. आहे. मग हे नंबर 3 न डिव्हिजिबल आहे का नाही 105? आहे सर. आहे. मग चला, मग आहे तर आपण वेळ न घालवता पटकन याला लॉंग डिव्हिजन आणि शॉर्ट डिव्हिजन दोघांनाही आपण डिवाइड करून बघू. पहिल्यांदा मी लॉंग डिव्हिजन न डिवाइड करतो. 105 ला मी 3 न डिवाइड केलं. 3 3 जार 9, 1 इथं 5 आला. 3 5 जार 15. येस, रिमाइंडर 0. किती आला माझा क्वोशंट गुरुराज? 35. 35. आणि हे बघ, ज्याच्यानं आपण डिवाइड केले ते कुठं लिहायचंय? समोर लिहायचं, इथे विसरायचं नाही. आणि इथले सगळे नंबर्स कसे असले पाहिजेत? प्राइम असले पाहिजेत. चला, मिळालेला क्वोशंट कुठं लिहायचा? मिळालेला क्वोशंट खाली लिहायचा. ठीक आहे. चलो, आता ह्याला शॉर्ट डिव्हिजन न करून दाखवतो. 105 अपॉन 3. 3 1 जार 3, 3 3 जार 9, रिमाइंडर 1 15, 3 5 जार 15. करेक्ट आहे.
हे 15ला 15 मी इथं लिहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट दुसऱ्या स्टुडंटकडे जाऊ. मी जाणार आहे अल्विरा. अल्विरा अनम्यूट करा बेटा, अनम्यूट करा अल्विरा. Yes, sir. हा अल्विरा 35. आता आपल्याला 35 ला डिवाइड करायचंय. तर मला सांगा 35 2 न डिव्हिजिबल आहे का? अल्विरा डिव्हिजिबिलिटी टेस्टला होतो का तुम्ही? Hi. बर ठीक आहे, ठीक आहे अल्विरा असू द्या. तुम्ही नव्हतो 2-3 दिवस, त्याच्यामुळं असं होते, म्हणून रेग्युलर राहायला पाहिजे. चला विहानचं काय म्हणणं आहे बघतो. काय विहान बोल बेटा. सर थोडं डबल पासून सांगत मला ते नेटवर्कचा इश्यू आला होता. हो का? बर बर बर. बघ इथून पुढे बघ, लक्षात येईल. फार दमानं चालू आहे आपलं, व्हेरी स्लो. ठीक आहे. हा मग आता मी विचारणार आहे प्रथमेश. प्रथमेश बोल बेटा तू. प्रथमेश सांगाल आता इथून पुढे. प्रथमेश. यस सर. हा प्रथमेश 35 2 न डिव्हिजिबल आहे का? नाही सर. हा का बरं नाही बेटा? का नाही प्रथमेश? एक मिनिट, माईक बंद करू नकोस, तुझा चालू राहू दे माईक. प्रथमेश प्रथमेश हा चालू कर तुझा माईक. यस सर. हा आता माईक बंद करू नकोस. सांग 35 2 न डिव्हिजिबल नाही का? नाही डिव्हिजिबल. सर तिथे युनिट प्लेस वर 5 आहे सर. करेक्ट. मग 3 न डिव्हिजिबल आहे का सांग? नाही सर. का नाही? त्याची सम 8 लिहिलेली आहे सर. बर, आणि 8 हा 3 चा मल्टिपल नाही. ठीक आहे, करेक्ट. मग आता मला सांग 2 न नाही 3 न नाही, तर 3 च्या नंतर नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे आपला? 5 आहे. करेक्ट. मग हे 5 न डिव्हिजिबल आहे का? यस सर. यस. मग हे जर 5 न डिव्हिजिबल असेल तर याला आपण 5 न डिवाइड करायला काय हरकत नाही. चला मग लॉंग डिव्हिजन मला सांग कसं करायचं. 35 ला 5 न डिवाइड. 5 7 35. करेक्ट. 5 7 जा 35, रिमाइंडर 0. मग आता माझा क्वेश्चन किती आला? 7. हे क्वेश्चन कुठे लिहायचं प्रथमेश? सर त्या 35 च्या खाली. शाबास, करेक्ट. या 35 च्या खाली लिहायचा हा 7 जे क्वेश्चन आलाय. आता मला सांगा 7 ला 5 न डिवाइड करू शकतो का प्रथमेश? नाही सर. बर, मग आता नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे 5 च्या नंतरचा? 7. 7. मग 7 ला 7 ला डिवाइड करू शकतो? येस. हो सर. हा मग 7 7 1 जा 7. करेक्ट 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 करेक्ट. आणि आपला आता मी सगळ्यांची आता माईक चालू करतो. फक्त ज्यावेळेस बोलायचंय त्याच वेळेस हे करायचं, चालू करायचा माईक, आणि इतर वेळेला बंद करून ठेवायचा. ठीक आहे. चला बघा इकडे. आता बघा आपला मुळात गेम चालू होता. काय गेम चालू होता? एक नंबर मी देणार तुम्हाला, त्या नंबरला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय तुम्हाला. आणि मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना त्याच्यामधले सगळेच्या सगळे नंबर्स हे काय असायला पाहिजेत? प्राईम असायला पाहिजेत. हे आपला रूल होता. या रूलनुसार मिळणारे नंबर्स फाइंड करण्यासाठी आपण ही एक नवीन मेथड शोधून काढली. ठीक आहे. आणि या मेथड मध्ये आपण काय काय केलं ते एकदा रिवाइज करतो तुम्हाला. गिवन नंबर इथं लिहिला मी, ते जर 2 न डिव्हिजिबल असेल फर्स्ट प्राईम नंबर ना आपल्या, तर मी त्याला डिवाइड केलं. जे काही क्वोशंट आला डिवाइड करून जे क्वोशंट येईल ते 210 च्या खाली लिहिला. परत 2 न डिवाइड करायचा प्रयत्न केला. मला लक्षात आलं की हे 2 न डिव्हिजिबल नाही. मी डिवाइड नाही केलं, बघूनच सांगितलं. कशामुळे बघून सांगितलं? कारण मला 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चांगली आहे, मला माहिती आहे. बरोबर आहे का? मग 2 ची 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला काल शिकलेल्या फाइंड केल्यामुळे आपल्याला काय झालंय? आपल्याला गुटलं की सुटलं लगेच डिवाइड करत बसायची गरज नाही. आपण असं ओळखू शकतो. ठीक आहे. चला मग आपण याला 2 न डिवाइड केलं. माईक बंद करा. हा 2 न डिवाइड केलं. त्याच्यानंतर 2 न होत नाही म्हणून आपण नंतर 3 न डिवाइड केलं. 3 न डिव्हिजिबल होतं, 3 न डिवाइड झालं. 3 ची पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्याला सोपं गेलं. असं करत 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 शेवटी किती आला माझ्या इथं? इथं आला 1. कधीपर्यंत करायचं हे डिव्हिजन? आपल्याला इथं 1 यायला पाहिजे.
इथं 1 पर्यंत आल्याच्या नंतर मग हे जे नंबर्स आहेत आपले, हे जे नंबर्स आहेत इकडे समोर लिहिलेले नंबर, त्याला बॉक्स करवलं बघा मी, हेच आहेत आपले या गेम मधले प्राईम नंबर. जे ते नंबर्स. आता मी कसं लिहितो बघा. आता हे इथं काय आहे 2, इथं लिहिला 2 इंटू, दुसऱ्यांदा काय आहे इथं 3, इथं लिहिला 3, तिसऱ्यांदा काय इथं 5, इथं लिहिला 5, पुढे काय आहे 7, परत पुढे लिहिला 7. आणि बघा आता तुम्ही जर खरंच यांचं मल्टिप्लिकेशन करून बघितलात, यांचं जर मल्टिप्लिकेशन करून बघितलात तर आन्सर तुमचं काय येणार आहे 210 येणार आहे. बघा बरं, कुणीतरी चेक करून बघा. चेक करून बघा, तुम्हाला 100% तुम्हाला काय मिळेल, या सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर 210च मिळणार आहे. आणि Yes, आपला sir. रूल काय होता, आपला रूल असा होता की 210ला अशा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय की त्याचे सगळे नंबर्स हे प्राईम असायला पाहिजेत. काय असायला पाहिजेत, प्राईम असायला Prime. पाहिजेत. आणि या रूललाच म्हणायचंय आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन. या रूलला काय म्हणायचंय आपल्याला, प्राईम फॅक्टरायझेशन. तर हे गेम जे आहे आपला, ते गेम कोणता होता, प्राईम फॅक्टरायझेशनचा. आणि ते नंबर्स, हे नंबर मी 2, 3, 5, 7 कुठून शोधून काढलेत, की आता केलेल्या मेथडनं. ठीक आहे, डिव्हिजनच्या मेथडनं. तर त्या मेथडला म्हणायचं प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. मग करायचं का आणखीन एक नंबर, प्राईम फॅक्टरायझेशन करायचं एका नंबरचं, आणखी एका नंबरचं प्राईम फॅक्टरायझेशन करू आपण. आणि आज क्लास स्टॉप करू. मग उद्या मी तुम्हाला, आज काही होमवर्क नाही देणार तुम्हाला मी, बोलू नका, माईक ऑफ करा. मी आज काही तुम्हाला होमवर्क नाही देणार. आज तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय आणि उद्या याची भरपूर प्रॅक्टिस घेऊ आपण. आणि मग तुम्हाला उद्या मी होमवर्क पण भरपूर देणार आहे. ठीक आहे. चला आता दुसरं घेऊ आपण. दुसरा एक नंबर घेऊ आपण. घेऊ, छोटा घेतो नंबर 50 घेऊ 50. आता या 50चे मला असं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय की त्याचे सगळे नंबर कसे असले पाहिजेत, प्राईम असले पाहिजेत. सगळं म्हणण्याच्या ऐवजी मी सोप्यात सोपं सांगतो. सर आवाज येणार गेले. सर आवाज येत नाही. 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 ओ सर, ओ सर आवाज येत नाही. सर ब्लँक स्क्रीन दिसतंय. सर आवाज येत नाही. 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 ओ सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. स्क्रीन दिसतंय. येत नाही सर. सर येत नाहीये. आमच्या पण तुम्हाला येत नसेल. हॅलो सर. सर पण सर आवाज येत नाही. सर क्या हो गया. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. हॅलो सर. सर आवाज येत नाही. सर आवाज आता येतो का, आता येतो का आवाज? सर. हा ठीक आहे काहीतरी ब्लूटूथ मध्ये प्रॉब्लेम असेल. आता आवाज येतोय. ठीक आहे, चला लक्ष द्या. 5 हे डिव्हिजिबल आहे का, सॉरी 50 हे 2 न डिव्हिजिबल आहे का नाही? यस सर. येस करेक्ट. मग आता मी डिवाइड करतो. आता मी शॉर्ट डिव्हिजन करणार आहे. सांगा काय करू. 2 2 जार 4, 1 10, 2 5 जार 10,
परत तुम्ही याला किती डिवाइड करू आता 2 न होईल का 2 न डिव्हिजिबल आहे का हे नाही सर नाही 3 न डिव्हिजिबल आहे का 3 न नाही, 3 sir. न नाही सर 3 न पण नाही चला नेक्स्ट नंबर आहे 5 5 न डिव्हिजिबल आहे का 25 यस सर Yes. आहे सर 5 डिवाइड करतो 5 5 चा 25 मग हे सर, 5 हे पण काही ना डिव्हिजिबल आहे येते 5 वजा 5 मग या 50 ला मी कसं लिहू शकतो 2 into 2 into 5 into 5 करेक्ट आहे यस सर चला. मग आता मला सांगा 50 ला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलंय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर मध्ये सगळे नंबर्स प्राईम आहेत का यस सर रिपीट झालं तर चालते पण सगळे प्राईम असायला पाहिजे आहेत का यस सर येस तर करेक्ट काय झालं महत्वाचे फोल्डर आहेत का चुकून डिलीट व्हायचे चला लक्ष द्या तर 50 ला आपण 2 into 5 into 5 च्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि आपलं काय ठरलं होतं 50 ला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय आणि 50 ला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहित असताना त्याच्यातले सगळे नंबर्स हे कसे असले पाहिजेत प्राईम नंबर्स असले पाहिजेत आणि इथं आपण बघा 2 5 5 हे तिन्हीच्या तिन्ही नंबर काय आहेत प्राईम आहेत त्याच्यामुळं हे जे काही आहे ते आपल्या रूल मध्ये बसणार आहे म्हणजेच 2 into 5 into 5 is a prime factorization of 50 हे 50 चं काय आहे प्राईम फॅक्टरायझेशन आहे प्राईम फॅक्टरायझेशन आहे कसं फाइंड केलं मी हे प्राईम फॅक्टरायझेशन त्या 50 ला पहिल्यांदा मी 2 न डिवाइड करायचा प्रयत्न केला 2 नच का केलं कारण 2 इज द फर्स्ट प्राईम नंबर जर 2 न होत नसेल तर नेक्स्ट प्राईम नंबर कडे गेलो आपण 3 कडे 3 होते का बघितलं 3 न नाही झालं तर मग 5 कडे 5 च्या नंतर 7 7 च्या नंतर 11 11 च्या नंतर 13 असं करत जायचंय आपल्याला पण स्टार्टिंग कुठून करायचंय आपल्याला 2 पासून आणि जर आपण 2 न डिवाइड करायला सुरू केलं जोपर्यंत 2 न डिवाइड होईल तोपर्यंत 2 न डिवाइड करत जायचं जोपर्यंत 2 न डिवाइड होईल तोपर्यंत 2 न डिवाइड करत जायचं आणि ज्यावेळेस 2 न डिवाइड होणार नाही त्यावेळेस आपण 3 कडे जायचं आणि 3 न डिवाइड करायचा प्रयत्न करायचा ज्यावेळेस 3 न होणार नाही त्यावेळेस आपण 5 कडे जायचं 5 न नाही झालं 7 कडे जायचं लक्षात हे रूल लक्षात ठेवा असं जर केलं आपण तर आपल्याला सगळ्या कुठल्याही नंबरचं प्राईम फॅक्टरायझेशन फाइंड करता येतं ठीक आहे प्राईम फॅक्टरायझेशन फाइंड करता येतं आणि लक्षात घ्या हे प्राईम फॅक्टरायझेशन तुम्हाला कंपल्सरी यायला पाहिजे कारण विदाउट प्राईम फॅक्टरायझेशन तुम्हाला एचसीएफ फाइंड करता येणार नाही एलसीएफ फाइंड करता येणार नाही इव्हन तुम्हाला फॅक्टर्स फ्रॅक्शन्स ऍडिशन सबट्रॅक्शन पण करायला अडचण बोलू नका माईक बंद करा मी बंद करतो सगळ्यांची माईक तर हे प्राईम फॅक्टरायझेशन एवढं आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे कशासाठी इम्पॉर्टंट आहे कारण हे प्राईम फॅक्टरायझेशन आपल्याला आलं तर आणि तरच आपल्याला एचसीएफ येईल एलसीएम येईल आणि एचसीएफ एलसीएम आलं तरच आपल्याला फ्रॅक्शनचं अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन करता येईल आणि अनलाईक फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन जर आलं नाही तर मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला काही येत नाही असा अर्थ होतो तर हे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी काही फार हे लागत नाही ठीक आहे बेसिक गोष्टी आहेत बेसिक गोष्टी शिकल्याच पाहिजे तर मी आज काही तुम्हाला होमवर्क देणार नाही उद्या आपल्याला याची भरपूर प्रॅक्टिस घ्यायचंय उद्या मात्र क्लास आपला 2 तासाचाच होईल तुम्हाला लाईव्ह क्लासमध्येच तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन शिकायचं पण आहे आणि करायचं पण आहे त्याच्यामुळे बोर व्हायचं काही कारण नाही आज मला थोडीशी अडचण होती म्हणून मी 1 तास क्लास घेतलाय आज उद्या मात्र 2 तास क्लास असेल आणि बरं मला मी सगळ्यांची माईक चालू करतो मला आणखीन एक माझं असं सजेशन आहे म्हणजे विचारायचंय तुम्हाला की रात्री 7 ते 9 किंवा 6 ते 8 हे 2 तास चालू शकतात का तुम्हाला इव्हिनिंगला क्लाससाठी हो सर येस सर कुणाला अडचण आहे का 6 ते 8 किंवा 7 ते 9 सर मला सर ते 9 पर्यंत सर मला कुणाला सर दुपारची सर जाणार आहे तिकडे सर एक
एक काम करू सर एक मिनिट एक मिनिट मी काय करतो एक मिनिट ऐका मी काय करतो ग्रुप वरती पोल टाकतो तुम्ही मला तिथं आन्सर करा ठीक आहे येस सर. बघू आपण सर खेळायला जातो तो. खेळायचं इम्पॉर्टंट नाही क्लास करायचा सकाळी खेळ ना बेटा सकाळी सकाळी खेळ सकाळी खेळ ठीक आहे बघू आपण हा? बरं ठीक आहे उद्या उद्या मात्र क्लास 2 वाजताच असेल उद्या क्लास 2 वाजताच असेल आपण नंतर बघू काही टाइम चेंज करता येईल आपल्याला ठीक आहे बरं मग असं चालतंय का 3 ते 5 3 ते 5 येस सर. येस सर. 3 ते 5 चालते. 3 ते 5 किंवा 4 ते 6 3 ते 5 ठीक आहे नाही सर 2 से 4 सर 2 से 4 पण टाइम चालते मला. सर 2 से 4 ठीक आहे मी ग्रुपवर पोल टाकतो तुम्हाला जे कन्व्हिनियंट टाइम आहे ते टाका बाय सर. ठीक आहे चला बाय बेटा बाय बाय सर. बाय बाय सर्वांना मम्मा क्लास संपला.